इयत्ता 6वी विषय व्यावसायिक शिक्षण प्रकरण 1 शालेय परसबाग उपक्रम 8 परसबागेतील भाजीपाल्याची कापणी किंवा काढणी करणे यातील आपण महत्त्वाचे मुद्दे आणि त्याखालील प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। काढणीचे महत्त्व। पिके योग्य वेळी काढली तरच ती ताजी, चवदार आणि पौष्टिक राहतात। काढणीची वेळ। पिकांची काढणी किंवा तोडणी नेहमी सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी। विविध पद्धती। कापा आणि वाढवा। पालक किंवा लेट्यूस यांसारख्या पालेभाज्यांची फक्त बाहेरील पाने कापावीत, जेणेकरून आतील पानांची वाढ चालू राहील। उपटून काढणे। गाजर, मुळा यांसारखी मूळवर्गीय पिके माती सैल करून हळूवार हाताने उपटून काढावीत। तोडणी। टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची यांची हाताने किंवा कात्रीने सावकाश तोडणी करावी। आपण काय शिकलो? 1. परसबागेत कोणते पीक घेतले? उत्तर अ. पालक, मेथी, पालेभाज्या. ब. टोमॅटो, वांगी, फळभाज्या. क. गाजर, मुळा, मूळवर्गीय भाज्या. 2. परसबागेतील पीक कापणीसाठी किंवा काढणीसाठी तयार आहे हे कसे कळले? उत्तर अ. भेंडी आणि मिरची कोवळी व पुरेशा आकाराची झाल्यावर. ब. टोमॅटो किंवा वांग्याचा रंग बदलून ते अर्धे पिकल्यासारखे दिसल्यावर. क. पालकची पाने पूर्ण विकसित व हिरवीगार झाल्यावर. 3. पिकांची कापणी किंवा काढणी करण्यासाठी कोणती साधने वापरली? उत्तर कापणीसाठी कात्री, सिकेटर, माती सैल करण्यासाठी हात खुरपे आणि सुरक्षिततेसाठी हातमोजे वापरले. 4. कापणी करताना पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? उत्तर भाजीपाला घाईघाईने न तोडता कात्री किंवा हाताने हळूवारपणे तोडावा. झाडाच्या मुख्य खोडाला किंवा इतर कोवळ्या फांद्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. मूळवर्गीय भाज्या काढताना आधी सभोवतालची माती उकरून सैल करावी. 5. परसबागेतील उत्पादनांची कापणी किंवा काढणी केल्यानंतर कोणती कृती केली? उत्तर काढलेला भाजीपाला स्वच्छ ठिकाणी एकत्र केला. चांगल्या व खराब भाज्या वेगळ्या केल्या. त्यानंतर माती व घाण निघून जाण्यासाठी भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि थंड व हवेशीर ठिकाणी ठेवल्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू.